पहलगाम हल्ल्याबाबत रिजिजू यांनी मोठं विधान केलेलं आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये सुरक्षेची चूक झाली ही गोष्ट आता रिजिजू यांनी मान्य केलेली आहे। नेमकं कुठे चुकलं याचा शोध घेणार असल्याचं रिजिजू यांनी म्हटलेलं आहे। ज्या ठिकाणी जवळपास 2000 पर्यटक फिरण्यासाठी गेलेले होते त्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक तैनात असू नये ही अत्यंत मोठी चूक झालेली आहे आणि याचमुळे आता रिजिजू यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये सुरक्षेमध्ये चूक झालेली रिजिजू यांचं विधान। सब पार्टी को बताया कि सब कुछ अच्छा चलते हुए भी ये घटना एक चूक हुई है और इससे सब दुखी है और ऐसा घटना आगे नहीं होना चाहिए। इसके लिए क्या क्या प्रबंधन किया गया है इसके बारे में ऑफिशियल्स अपने ब्रीफिंग में एक्सप्लेन किया है। तर या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाही तर देशाच्या आत्म्यावर हल्ला केलेला आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना वेचून ठेचण्याचा इशारा दिलाय। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। भारताच्या सार्वभौमत्वावर, अस्मितेवर आणि आत्म्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर आता भारतानं ही डरकाळी फोडली आहे आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकड्यांना त्यांच्या दहशतवादी पिल्लावळीला थेट इशारा दिलाय। या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर भेदरलेल्या पाकड्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। मोदींनी काय म्हटलंय पाहूया। जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एकीकडे अख्खा देश दहशतवाद्यांना शोधा आणि ठेचा अशी मागणी करतोय, दुसरीकडे सरकारनंही पाकड्यांचा करेक्ट कार्यक्रम सुरू केलाय। पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी सौदीचा दौरा अर्धवट सोडला आणि ते भारतात परतले। त्यानंतर मोदींनी पाकिस्तानची कशी कोंडी केली आहे पाहूया। सिंधू पाणी करार स्थगित, अटारी सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा बंद। पुढील 48 तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडायचा आहे। पाकिस्तान हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांनाही हटवलं। ये नया भारत है। पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक आहे, त्यात पाकड्यांनी भारतासोबतचा व्यापार रोखलाय। त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानलाच बसणार आहे। सीमेवर आताच हाऊ इज द जोशच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या आहेत। भारत एअर स्ट्राईक करणार किंवा सर्जिकल स्ट्राईक करणार या भीतीनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय। मात्र याच पाकड्यांसह दहशतवाद्यांचा बिमोड भारत नक्कीच करणार आणि त्यांना मातीत गाडणार हे मात्र अटळ। आणि काश्मीरात पुन्हा एकदा नंदनवन खुलणार हे मात्र नक्की। कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। दरम्यान आता पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांच्या हातामध्ये स्वयंचलित बंदुका दिसतायत। त्या मैदानामध्ये बसलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करताना दिसतायत। दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुष पर्यटकांना वेगळं बसवलं आणि त्यानंतर पुरुषांवर गोळ्या झाल्या। या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। तर या 26 निष्पापांचा जीव घेतल्यावर दहशतवादी सैफुल्ला कसूरी आता कांगावा करतोय। हल्ला आपणच केला नसल्याचं सैफुल्ला म्हणतोय। याशिवाय भारतानं कठोर भूमिका घेतलेली आहे। पाकिस्तान विरोधात कारवाई केली त्यामुळे सैफुल्ला कसूरी बिथरलाय। भारत पाकिस्तानवर उगीच कारवाई करत असल्याच्या उलट्या बोंबा तो मारतोय। जम्मू कश्मीर के इलाका पहलगाम में जो हमला हुआ है और 27 जानों का ज़िया हुआ है, हम इसकी पुरजोर मजम्मत करते हैं। इस हमले की आड़ में हिंदुस्तान के मीडिया ने मुझे मोर्द इल्जाम ठहराया, फौरी तौर पर पाकिस्तान पर इल्जाम तराशी की है और गुज़श्ता 24 घंटे हिंदुस्तान का मीडिया इल्जाम तराशियों पर उतरा हुआ है।
तो ये भी नहायत अफसोसनाक वाक़या है। और अब हिंदुस्तान ने सिंतास मुआहदे को भी मुस्तरद कर दिया है और मुअत्तल कर दिया है, और पाकिस्तान के वो पानियों को रोकना चाहता है और पाकिस्तान की ज़राअत को, पाकिस्तान की सनत को वो तबाह करना चाहता है। तर पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं आता पाकड्यांची नाकेबंदी सुरू केलेली आहे। भारताने पर्यटकांच्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा हिशोब घ्यायला सुरुवात केली। भारतानं पाकड्यांवर वॉटर स्ट्राईक केला असून त्याचा परिणाम नक्की काय होणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। पाकड्यांच्या बर्बादीचा काउंटडाऊन, दहशतवाद्यांचा थरकाप उडवणारी नाकेबंदी, भारताचा पाकड्यांवर वॉटर स्ट्राईक, हाच तो मृत्यूचा थरकाप उडवणारा पहलगामचा दहशतवादी हल्ला। 28 निष्पापांचा यात मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या संतापाचा कडेलोट झालाय। सरकारनेही देशवासियांच्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा हिशोब करायला सुरुवात केली। भारतानं 65 वर्षांपूर्वीचा सिंधू नदी वाटप करारच रद्द करत थेट पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केलाय, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे। The Indus Waters Treaty of 1960 will be held in abeyance with immediate effect until Pakistan credibly and irrevocably abjures its support for cross-border terrorism. मात्र सिंधू वॉटर करार नेमका काय आहे? 19 सप्टेंबर 1960 भारत पाकिस्तान मधील 6 नद्यांच्या पाणी वाटपासाठी सिंधू करार। भारत पाकिस्तान मध्ये पाण्यावरून संघर्ष होऊ नये म्हणून करार। रावी, बियास, सतलजचं पाणी भारताला, तर सिंधू, झेलम आणि चिनाबचं पाणी पाकला वापरण्यास परवानगी। सिंधू करारानंतर 1965, 1971 आणि 1999 मध्ये भारत पाकिस्तानमध्ये 3 युद्ध झाले। मात्र भारतानं कधीच सिंधू कराराला धक्का लावला नव्हता। मात्र आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार रद्द करत पाकिस्तानची कोंडी केली आहे। सरकारने निर्णय घेतला म्हणजे उद्यापासून पाकिस्तानचं पाणी तोडलं असं होत नाही। ते पाणी नॅचरली वाहतं, निसर्गच तसा आहे, त्याला आपण इमिजिएट काही करू शकत नाही। पण ही एक सिम्बॉलिक मूव्ह आहे। त्याच्यातून आपण असं दाखवू पाहतो आहोत की तुम्ही ज्या प्रकारचा हल्ला घडवला तो आम्हाला अजिबात मान्य नाही। त्यामुळे आतापर्यंत ज्या काळाचा आम्ही सन्मान केला त्या काळाचा आम्ही फेरविचार करू शकतो। एवढंच नाही तर या सिंधू कराराला रद्द केल्यानं पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे ते देखील पाहूया। पिण्याचं पाणी, सिंध आणि पंजाब प्रांतात पाण्याची भीषण टंचाई होणार। शेती क्षेत्र, पाकिस्तानमधील 80% शेती सिंधू, झेलम, चिनाब या नदीच्या पाण्यावर आधारित। ऊर्जा निर्मितीत घट, सिंधूच्या प्रवाहातून पाकिस्तानमध्ये जलविद्युत प्रकल्प चालवले जातात। आर्थिक झळ, पाकिस्तानातील महत्त्वाचे उद्योगधंदे सिंधूच्या पाण्यावर अवलंबून। उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं सर्जिकल आणि हवाई स्ट्राईक करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले होते। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार रद्द करत पाकिस्तानच्या मुळावरच आता घाव घातलाय। त्यामुळे आता पाकिस्तान घोटभर पाण्यासाठी तरसल्याशिवाय राहणार नाही। या नाकेबंदीतूनच पाकड्यांचे नापाक इरादे नष्ट होतील एवढं मात्र निश्चित। सिंधू नदी संदर्भात कुठलाही निर्णय भारतानं घेतला नव्हता। पहिल्यांदा सिंधू नदीच्या या करारावर स्थगिती आणल्यामुळं निश्चितच आता पाकिस्तानाच्या मुळावर घाव भारतानं घातलाय असं देखील सध्या म्हटलं जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर। तर या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानला पुरतं जेरी सांडलेलं आहे। सिंधू करार रद्द केल्यानं आता पाकड्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। पाकिस्तानकडून पोसला जाणारा दहशतवादी हाफिज सईदचा व्हिडिओ ISIनं व्हायरल करत भारताला पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केली आहे। पाणी बंद केलं तर रक्ताचे पाठ वाहतील असा त्याचा जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय। तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे
पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, सी पैक के मंसूबे नाकाम करने के लिए तू बढ़ के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। तर काश्मीर हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतानं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। त्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या पाचावर धारण बसली आहे। नेमका प्रकरण आहे तरी काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। भारताच्या कारवाईनं पाकिस्तानची हवा टाईट। दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प रातोरात रिकामे। डरपोक मसूद, हाफिज सईद बिळात लपले। पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पची ही दृश्य पहा। हे आहेत 18 एकर मध्ये पसरलेलं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय। इथं काही दिवसांपूर्वी दहशतवादी प्रशिक्षण घेत होते, मात्र आता भारताच्या इशाऱ्यानंतर या दहशतवाद्यांनी ट्रेनिंग कॅम्प सोडून पळ काढलाय। त्यामुळे दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचा हा अड्डा ओस पडला। इथूनच भारताच्या विरोधात कट रचले जायचे, मात्र आता 2016 आणि 2019 प्रमाणे भारत सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देईल या भीतीनं दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून पळून जात आहेत। जीवाच्या आकांतानं ही दहशतवाद्यांची पिलावळ सैरावैरा पळतीये। दरम्यान दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची भीष्म प्रतिज्ञाच भारतीय लष्करानं घेतली आहे। पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड आहेत, त्यामधले मॅक्सिमम अतिरेकी आणि त्यांचे आका यांनी या टेररिस्ट लॉन्चिंग पॅडमधून पळ काढला आणि पाकिस्तानमध्ये आत जाऊन त्याचबरोबर GHQ कराचीच्या मदतीनं कुठेतरी काही काळ लपण्यासाठी त्यांनी त्यामध्ये धन्यता मांडली आणि अशाच प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याला पाहताना मिळतात। मात्र भारताविरोधात गरळ ओकणारा जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर आणि पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद गायब झालेत। दहशतवाद विरोधात भारताची रोखठोक भूमिका पाहून दहशतवाद्यांच्या या म्होरक्यांनी गप्प बसण्यातच धन्यता मानली आहे। मात्र भारतानं सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकाड्यांकडून हाफिज सईदचा थैथयाट करणारा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला जातोय। मात्र हाच हाफिज सईद भारताच्या इशाऱ्यानं कुठल्या बिळात लपलाय असा सवाल आहे। अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळणंही कठीण आहे। त्यांना आश्रय देणाऱ्यांची तर खैर नाहीच, कारण पाकिस्तानी दहशतवादी आता भारताच्या निशाण्यावर आहेत। हल्ल्याच्या नुसत्या चर्चेनंच या दहशतवाद्यांमध्ये भीतीचं सावट पसरलंय हे निश्चित। तो मौत का डर अभी भी जिंदा है। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। डोंबिवलीमधील संजय लेलेंची त्यांच्या कुटुंबियांसमोरच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली। धर्म विचारून लेलेंवर गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या मुलाच्या तोंडूनच ऐका एकूणच थरकाप उडवणारी आपबीती। वो अलग हो जाए और मुस्लिम को वो अलग हो जाए। उन्होंने फिर बताया, मतलब वहाँ पे उन्होंने हम में से किसी ने कोई हलचल नहीं की और फिर उन्होंने ये किया कि वापस पूछ रहे हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। तो मेरे जो मामा है हेमंत जोशी, उन्होंने सिर्फ उनसे बात करने की कोशिश की, हमें जाने दीजिए हम कुछ नहीं करने वाले हैं। तो उनको सीधा गोली मार दी उन्होंने, इतना बोलने के लिए। फिर मेरे जो दूसरे मामा है अतुल, उन्होंने इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए, इन्हें जाने दीजिए। तो उन्हें बोला कि तुम बाजू में हट जाओ वरना आपको भी मार देंगे। पर उन्होंने बाजू नहीं हुए, वो इनसे ही चिपके रहे। तो उनको कैसे करके पेट में गोली मार दी उन्होंने। फिर उनको और फिर उन्होंने वापस पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है। तो मेरे पिताजी है संजय लेले, उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने और मेरा हाथ उनके सिर के पास था। तो मुझे वो गोली छू के चली गई और उनके सर में गई। इसलिए
तर डोंबिवलीच्या अतुल मानेंनी सुद्धा दहशतवाद्यांना गयावया केल्या, मात्र क्रूर कर्मात थांबले नाहीत. गोळ्या झाडतच राहील. अतुल मोनेंनी त्यांच्या पत्नी देखत त्यांची हत्या झाली आणि हा सगळा थरार मोनेंच्या पत्नीनं सांगितलाय. विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे, पण तरी एकाही कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून, तर आमच्या जिजूंनी हात वरती केला तर त्यांनाही शूट केलं. आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. लहानपणापासूनच्या मित्रांचा शेवट पृथ्वीवरच्या नंदनवनात झाला. नेमकं काय घडलं? दहशतवाद्यांसमोर गयावया केल्यानंतरही त्यांनी कशा पद्धतीने निर्दयीपणे हत्या केली, पाहुयात यावरचा हा हृदयाचा थरकाप उडवणारा स्पेशल रिपोर्ट. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोते. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दोघंही लहानपणापासूनचे मित्र, एकमेकांच्या सुखदुःखाचे साक्षीदार. संतोष जगदाळे विमा कंपनीत कर्मचारी तर कौस्तुभ फरसाणाचा व्यवसाय करायचे. दोघांचीही अतूट मैत्री. सहकुटुंब फिरायला जायचं म्हणून दोघांनी भारताच्या नंदनवनाची निवड केली. मनसोक्त फिरता यावं म्हणून दोघांनी मिळून सगळी आखणी केली. मात्र पहलगामच्या बैसरण व्हॅलीत कुटुंबासमवेत फिरत असतानाची मंगळवारची दुपार दोन मित्रांची अखेरची दुपार ठरली. आणि पुण्यात परतली ती त्यांची निर्जीव शरीरं. या दोघांच्या मैत्रीच्या आठवणीनं शेजारी देखील भावुक झालेत. तर तिकडे 2 स्टॉल्स होते, टेंट्स बांधलेले होते, जिकडे ते त्यांचे लोकल पेहराव देतात आपल्याला घालायला आणि ते घालून आपल्याला फोटोज वगैरे काढायचे असतात. तर आम्ही ते सगळं केलं आणि अराऊंड 2:30 ते 3च्या सुमारास अचानक फायरिंगचा आवाज यायला लागला वरनं. आपल्या डोळ्यांसमोर आपला माणूस असं मारलं जाताना पाहण्याचं दुःख त्यांचं कुटुंब कधीतरी विसरू शकेल का? आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आजान म्हटली, तर त्याने आमच्या माणसांना मारलं. आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. ही दोस्ती तुटायची नाही म्हणत एकमेकांना साथ देणाऱ्या या दोन मित्रांच्या मृत्यूनं सगळेच हळहळलेत. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे परिसरातही लोकप्रिय असणाऱ्या या दोन मित्रांचा मृत्यू चटका लावणार आहे. या डोळ्यातील अश्रूंचं मोल कसं भरून काढणार? सागर आभाड आणि सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे. तर पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी ठाकरे गटानं मोदींना पाठिंबा दर्शवलाय. संकट काळामध्ये आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी आहोत. सरकार घेईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल अशी जाहीर भूमिका राऊतांनी मांडलेली आहे. पक्षाच्या संबंधित काही लोक या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशामध्ये हिंदू मुसलमानांचा जो विषय, काश्मीरचा विषयाला जो फोडणी देत आहे तो अत्यंत चुकीचा आहे. जी सरकार भूमिका घेईल किंवा निर्णय घेईल या संकट काळामध्ये, त्याच्या पाठीशी आम्ही सगळे विरोधी पक्ष हे ठामपणे उभे आहोत. तर पहलगाममध्ये झालेल्या घटनेनंतर हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक आज आयोजित करण्यात आली होती. ही बैठक आता संपलेली आहे. शांतता कशी राहील याबाबत प्रयत्न करा असं खरगे म्हणतायत. तर अमित शहा, राजनाथ सिंह, एस जयशंकर यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते. हमने सब लोगों ने
मिलके जो पहलगाम में इंसिडेंट हुआ है उसको सभी लोगों ने कंडेम किया, ऑल पार्टी इर्रेस्पेक्टिव ऑफ ये वो ऐसा कुछ। और दूसरी चीज़ हमने ये कहा कि कश्मीर में शांति रखने के लिए वो अच्छा प्रयास करें और वहाँ पर शांति रखना ज़रूरी है, ये बात उनके सामने हमने रखा और उन्होंने ये कहा कि सभी ॲक्शन ले लें। तर पहलगाम नंतर हल्ल्यामध्ये भारतीय सेना आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। भारत आता पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याच्या तयारीत आहे। मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये कुणाकडे किती युद्ध सामग्री आहे पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मिट्टी में मिलाने का समय आ गया है। आतापर्यंत दहशतवादी कारवायांच्या आडून भारतीयांवर कुरघोडी करणाऱ्या पाकड्यांनी निशस्त्र आणि निष्पापांना मारून भारताच्या संयमाच्या सगळ्या सीमा ओलांडल्या। आता वेळ झाली आहे त्यांना घरात घुसून साफ करण्याची। होय, आणि भारत यामध्ये अव्वल ठरेल यात तिळमात्र शंका नाही। त्याला कारण आहे आपली शस्त्रसज्जता। भारतानं ठरवलं तर अगदी 10 मिनिटात पाकचा सुपडा साफ होईल। होय, आणि हे आम्ही का म्हणतोय तर त्यासाठी पुढील काही मिनिटं तुमची नजर स्क्रीनवरून हलवू नका। ही आहे आपली शस्त्र सज्जता। आता तुम्ही विचार करा, हे सगळं आपण वापरलं तर पाक जगाच्या नकाशावर कुठे दिसेल? आता ही आपली शस्त्र सज्जता आणि संरक्षणाची हत्यारं पाहिल्यानंतर पाक दूर दूरवर आपल्या जवळ पोहोचत नाही। भारताचा बजेट हा 47.65 लाख कोटी आणि पाकचा बजेट 5.70 लाख कोटी। भारताचा बजेट हा पाकिस्तानपेक्षा 8 पटीनं जास्त। भारताचं संरक्षण बजेट हे पाकिस्तानच्या एकूण बजेटपेक्षा जास्त, कारण भारत संरक्षणामध्ये 6.21 लाख कोटी रुपये दरवर्षी खर्च करतो, तर पाकिस्तान 6,420 कोटी रुपये। भारताचा व्याजावरचा खर्च 10.79 लाख कोटी, पाकिस्तानचा व्याजावरचा खर्च हा 2.95 लाख कोटी। म्हणजे पाकिस्तानचा अर्धा बजेट जो आहे तो व्याज भरण्यातच खर्ची पडतो।
भारताची आर्थिक स्थिती $5 ट्रिलियन तर पाकिस्तान हा कर्जात बुडालेला IMF समोर हतबल असलेला राष्ट्र आहे. आता पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्याची वेळ आली आहे. भारत संयमी आहे पण कमकुवत नाही. पाकिस्ताननं आतापर्यंत सर्वात मोठी चूक केली. त्यामुळे भारतही यावेळी केवळ इशारा देणार नाही तर असं प्रत्युत्तर देईल की पाकिस्तानला नामशेष करून भारताचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी उच्चायुक्ताला भारत सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र यानंतरही पाकिस्तानने सर्व लाभ सोडून दिल्याचं चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. पाकिस्तानी उच्चायुक्ताला यामध्ये निर्लज्ज पाकिस्तानींनी चक्क केक मागवला. केक घेऊन जाणारा माणूस कॅमेरात कैद झाला असून आज पाकिस्तानी उच्चायुक्तांचा भारतात शेवटचा दिवस आहे. Cake for what is this celebration for? Are you from Pak High Commission? Sir, are you from Pak High Commission? Where are you from, sir? सरकारमधील घटक पक्ष आता कुरघोडीच्या वादामध्ये राज्यात हसं करतायत अशी टीका संजय राऊतांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेल्यावरनं राऊतांनी निशाणा साधला. तर यामध्ये कोणतीही श्रेयवादाची लढाई नाही असं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय. गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर. पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय. आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही. गिरीश महाजन गेले आणि एकनाथ शिंदेसाहेब गेले, हे काही श्रेयवादासाठी गेलं नाही. मी आत्ता पण त्यांच्याशी बोललो. काही लोक ते शिंदेसाहेब दर्याला गेल्यानंतर टीका करतात, पण ते दर्याला जाऊन शेती करतात. काही लोक लंडनला गेले तरी आम्ही टीका करत नाही. दहशतवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय पण राज्यात उर्दू सुद्धा शिकवता आली पाहिजे असं अजब विधान यावेळेस शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी केलेलं आहे. देशभरामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरनं तीव्र संताप व्यक्त होत असताना संजय गायकवाडांनी मात्र उर्दू शिकवण्याची अजब मागणी केलेली आहे. आज देशामध्ये कुठेही गेलं तर हिंदीमध्ये बोलल्या जातं, इंग्लिशमध्ये बोलल्या जातं. माझं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी राजांना 16 भाषा अवगत होत्या. मग तुम्ही त्यांच्या त्या विचाराला पण लात मारणार आहात का? शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ हे बहुभाषिक होते, त्यांना सगळ्या भाषा यायच्या. अरे आज आमचं पोरगं महाराष्ट्रातलं जगात फिरल तर त्याला जगाच्या भाषा आल्या पाहिजे. एवढंच माझं काय हिंदीच नाही, उर्दू भाषा पहिल्याकडून शिकवली पाहिजे. हे असे आतंकवाद्यांचे जे मेसेज जातात ना, आपल्याला उर्दू समजत नाही म्हणून पकडल्या जात नाही. उर्दू पण शिकवली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काश्मीरमध्ये गेले आणि त्यावरनं आता नरेश म्हस्के यांनी अतिशय असंवेदनशील विधान केलं. नरेश म्हस्के यांच्या असंवेदनशील वक्तव्यावर आता रोहिणी खडसे यांनी ताशेरे ओढले. लोकांवर तुम्ही नाही तर लोकांनीच तुमच्यावर उपकार केलेत असा टोला त्यांनी लगावला. जे लोक विमानात कधीच बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणलं असं वादग्रस्त विधान म्हस्केंनी केलं आणि त्यामुळेच नव्या वादात ते सापडले. आणि तुम्हाला माहित आहे का, त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत, की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे. तुम्हाला मिरच्या झोंबतात. पण आज खासदार नरेश म्हस्के यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी असे लोक विमानामध्ये आणले की ते कधी आयुष्यात विमानात बसलेले नव्हते. ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही. माझं नरेश म्हस्केंना एकच म्हणणं आहे की हे उपकार तुम्ही लोकांवर करत नाही आहात आणि ज्या विमानामध्ये तुम्ही लोकांना बसवून आणलेत ना
ते महाराष्ट्रातल्याच लोकांनी टॅक्सने जो पैसा भरलेला आहे ना, त्याच टॅक्सच्या पैशांमधून ही विमानसेवा देण्यात आलेली आहे. तुम्ही तुमच्या घरून दिलेली नाही. त्याच्यामुळे उपकाराची भाषा तर तुम्ही करूच नका. तुमच्या ह्या वक्तव्याचा आम्ही निषेधच करतो आणि आम्हाला खेद वाटतो आणि दुर्दैव हे महाराष्ट्राचे की तुमच्यासारखे खासदार या महाराष्ट्रामध्ये आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील सय्यद हुसेन शहा दहशतवाद्यांशी भिडला आणि त्यानं अनेक पर्यटकांचे प्राण वाचवले. या सय्यदच्या घरी काश्मीरमध्ये थेट साम टीव्ही पोहोचलाय. दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सय्यद हुसेन दहशतवाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते ऐकले नाहीत आणि अखेरच सय्यदने दहशतवाद्यांच्या हातून रायफल खेचण्याचा प्रयत्न केला आणि अनेक पर्यटकांचे जीव वाचवले. मात्र यामध्ये सय्यदचाच मृत्यू झाला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एका काश्मीरी तरुणाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आपल्यासोबत त्याचे नातेवाईक आहेत, त्याचे भाऊ आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. गए श्रीनगर, जो एम्बुलेंसेस थी उनके साथ हम गए, फिर वहाँ पे पहुँचे तो फिर उनको अंदर हॉस्पिटल में ले जाया गया. एक लेडीज़ थी जो कंटिन्यू मतलब ज़्यादा रो रही थी, तो उनको मैंने बोला थोड़ा सब्र कर लो बहन, ज़्यादा मत रो, आपको कुछ हो जाएगा, क्योंकि मेरा भी इसमें भाई है जो शहीद हुआ है. तो फिर उन्होंने बोला कि हाँ एक कश्मीरी है जिन्होंने मतलब मुझे बचाने की कोशिश की, क्योंकि मेरे पापा को जब गोली लगी वो नीचे गिरे, मैं उनके पीछे दौड़ती थी. फिर उन्होंने क्या है, एक लोकल कश्मीरी ने मुझे बाजू पकड़ के वहाँ से निकाला, अब भागो. और जो फाइटर थे जो शूट कर रहे थे तो उनसे झगड़ने लगा, उनसे झगड़ा कर रहा था कंटिन्यू, तो उनसे गन छीनने की कोशिश कर रहा था. उनके साथ झगड़ते फिर उन लोगों ने, शूटर ने 3 गोलियां जो है उनके मारी हैं. पहले यहाँ पे मारी है, 2 चेस्ट में मारी है और एक जो है बाजू में मारी है. बाजू का जो हड्डी बची है, बाकी गोश्त वगैरह कुछ नहीं था. 4 गोलियां जो है उनके लगी हैं. उन्होंने बचाने की कोशिश की, उसके गुस्से में उन्होंने फिर 4 गोलियां दागी हैं उसके सीने में. कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, काश्मीर. तर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लिम तरुण दहशतवाद्यांशी भिडला. साजिद खाननं जीव धोक्यात घालून पर्यटकांना वाचवलं आणि देवदूतासारखं त्याने जखमी पर्यटकांना पाठीवर घेऊन धावलेला आहे. मेरा नाम है सजाद अहमद भट्ट, मैं टूरिस्ट गाइड भी, उसके साथ मेरा शॉल का काम भी. तो इंजोर्ड है, उनको हमने किसी को कंधे पे उठा के लेके गए हम नीचे पहलगाम मार्केट, पहलगाम क्या बोलते हैं हॉस्पिटल, और बाकी जो घोड़े पे गए थे अलग अलग रास्ते से गए थे. जहाँ पे घोड़े नहीं चल पा रहा है वहाँ तो अपने रास्ते से गए, हम शॉर्टकट में लेके गए थे उनको, जहाँ जल्दी उनका मतलब ट्रीटमेंट हो पाए सर. बस उनको कम से कम 15-20 लोगों को, अब याद भी नहीं है ना कितने लोगों को घोड़े पे बिठाया था, सब मतलब सहमे हुए थे. तो इसीलिए हम जो हमसे बन चुका था हमने कंधे पे उठाया था. बाकी सारे लोग भी, बहुत सारे लोग थे जिन्होंने मदद किया था. हमारे सिवा बहुत सारे भी लोग भी थे जो वहाँ पे मदद के लिए आए थे. मज़हब का इसमें कोई मतलब ये काम ही नहीं है, ये इंसानियत का काम है सर. इंसानियत सबसे बड़ा चीज़ है. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. भारताने 27चा बदला 54 मारून घेतला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया दानवेंनी दिलेली आहे. पाकिस्तानवर हल्ला करावा, पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, पाकिस्तानमध्ये घुसणाऱ्या अतिरेक्याचा नायनाट केला पाहिजे. एकही पाकिस्तानी या हिंदुस्थानात आला नाही पाहिजे, एकही बांगलादेशी आला नाही पाहिजे, क्रिकेट खेळलं नाही पाहिजे, फुटबॉल खेळलं पाहिजे, पाकिस्तानचा माल सुद्धा या भारतात आला नाही पाहिजे. 27 त्यांनी मारले, 27चा बदला 54 घेतला पाहिजे भारताने. पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये बीएसएफ जवान चुकून 0 लाईनवर गेला आणि पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात गेला. फिरोजपूर हे भारत पाकिस्तान सीमेवरील एक जागा आहे जी 0 लाईनचा हिस्सा आहे आणि सीमा सुरक्षा दलाचा सैनिक तिथल्या शेतामध्ये पाहणी करत असताना चुकून सीमापार जागेवर गेला. त्याच्याकडील असलेली हत्यारं सुद्धा पाकिस्तान सैन्यानं घेतलेली आहे आणि हातात चुकून पाकिस्तानी सीमेमध्ये गेल्यामुळे कैदेत केलेल्या बीएसएफ जवानाविषयी भारत सरकार चिंतेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता पंजाबमधील अटारी सीमेवर बीटिंग द रिट्रीट समारंभामध्ये दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. तर भारतीय जवान आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये हस्तांदोलन झालं नाही. तसंच पहिल्यांदाच दोन्ही बाजूंनी कोणत्याही संवादाशिवाय भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय ध्वज उतरवण्यात आले आहेत. नेहमी मोठ्या दिमाखात हा सोहळा होतो, मात्र यावेळेस भारत पाक संवाद झाला नाही.
तर नमाज पठण करताना उद्या सर्वांनी काळ्या पट्ट्या बांधा असं आवाहन असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम बांधवांना केलेलं आहे. पहलगाम हल्ल्याचा ओवैसींनी निषेध केलेला आहे. नमाज पठण करताना काळी पट्टी बांधा असं आवाहन ओवैसींनी केलंय. मैं असदुद्दीन ओवैसी आप तमाम से अपील कर रहा हूं कि जैसा कि आप तमाम लोग जानते हैं कि पहलगाम कश्मीर में पाकिस्तान के लश्कर तैयबा के दहशतगर्दों ने 27 से ज़्यादा हमारे हम वतनों की जानें ली हैं. कई लोग अपनी जान ज़ख्मी हैं, अपनी जान बचाने की लड़ाई लड़ रहे हैं. इस दहशतगर्दाना और वहशियाना जुल्म के ख़िलाफ़ मेरी आप तमाम से गुजारिश है कि कल आप जब जुम्मे की नमाज पढ़ने जाएंगे अपने अपने मसाजिद को तो अपने बाजों पर काली पट्टी बांध कर जाइए, ताकि हम और आप मिलकर मुत्तहदा तौर पर एक पैगाम दे सकें इन दहशतगर्दों को कि हम उनकी इस वहशियाना हरकत की मजम्मत करते हैं और हम कभी भी उनको दीन इस्लाम का सहारा लेकर मासूम लोगों को कत्ल करने की इजाज़त नहीं दे सकते. तर पहलगाममध्ये ज्यांची हत्या झाली त्या जगदाळेंच्या मुलीनं पहलगाममध्ये घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितलाय. मन अगदी सुन्न करणारा हा प्रसंग ऐकून तुमच्याही अंगावर काटा, डोळ्यात पाणी आणि त्या नराधमांविषयी प्रचंड चीड आल्याशिवाय राहणार नाही. आणि तू मुसलमान हो की असं विचारलं. त्याच्यावर माझ्या वडिलांनी काही प्रतिक्रिया नाही दिली. ते म्हणले बोल, अजान बोल. तर माझे वडील बोलले आप जो बोलोगे मैं करता हूँ, आप कुछ भी बोलो. आणि असं म्हणून अजान नाही आहेत म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या. तर एक गोळी त्यांनी डोक्यावर घातली, एक कानातून म्हणजे कानाच्या शेजारून इथून गेली आणि एक इथे छातीला लागलेली. 3 बुलेट्स त्यांनी बॅक टू बॅक फायर केला आणि माझे वडील एका झटक्यात खाली पडले. माझ्या आईच्या डोक्यावर टिकली होती आणि माझ्या समोर ज्या गणबोटे काकू होत्या त्यांच्या पण डोक्यावरची टिकली त्याला समजायच्या आधी काढून टाकली. आणि मी म्हटलं आम्ही अल्लाहू अकबर बोललो होतो, आम्ही रेहम करो असं ओरडत होतो तिकडे. कारण ती सिच्युएशन आम्हाला तेव्हा जे लोक आजूबाजूचे करत होते आम्ही त्यांना कॉपी करत होतो त्या मुवमेंटला. तर हल्ल्यामध्ये मृत झालेल्या अतुल मोनेंची मुलगी रुचानं आक्रोश केला. माझ्या समोरच बाबाला गोळ्या घातल्या आणि सरकारनं आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी रुचा मोनेनं केलेली आहे. रुचाचा आक्रोश आपण पाहतोय. बाबाला गोळ्या घातल्या माझ्या समोरच आणि सरकारनं आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी रुचानं केलेली आहे. काहीच नाही करू शकली आणि होती नाही तिथे घाबरून जवळपास 15-20 मिनिटं आम्ही तसेच भीतीत होतो घाबरत. मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे पळालो. बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण बाबा उठत नव्हता, म्हणजे बाबाला होत नव्हतं उठायला. आम्हाला जस्टिस तर पाहिजे कारण हे खूप अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो. पहिलाच दिवस होता आमचा फिरण्याचा. हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केलं आम्ही असं काही होईल. आम्हाला वाटलेलं की काश्मीर सेफ आहे. याच्या आधीही माझे आई बाबा जाऊन आले जम्मू काश्मीरला. मी लहान असताना जाऊन आले आणि मी सेकंड टाईम जात होती जम्मू काश्मीरला. तर बिलकुलच आयडिया नव्हती की असं काही होईल. बस गव्हर्नमेंट आम्हाला जस्टिस देईल एवढीच अपेक्षा. तर हा आक्रोश आपण पाहिला आणि यानंतर जीव वाचवण्यासाठी महिलांनी टिकल्या काढून फेकल्या, मोठमोठ्यानं अजान म्हटली, विनवण्या केल्या. मात्र दहशतवाद्यांनी काहीही ऐकलं नसल्याची आपबीती गणबोटेंच्या पत्नीनंही सांगितली. कौस्तुभ गणबोटेंचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर आज शरद पवारांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळेस त्यांच्या पत्नीनं घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली. पण त्याने आमच्या माणसांना मारलं आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता. त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. तो गेला निघून पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता त्या तंबूच्या मागे बसलेला त्याला पण मारलं. तर या भ्याड हल्ल्यानंतर आता भारतानं मोठा निर्णय घेतलेला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ज्या प्रमुख भूमिकेत होता तो पिक्चर आता
रिलीज होणार नाहीये, प्रदर्शित होणार नाहीये, अशी माहिती सूचना आणि प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गेल्या महिन्यातच मनसेनं हा भारतामध्ये प्रदर्शित न होऊ देण्याची मागणी केली होती आणि आता काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. जे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवत होते, मला असं वाटतं त्यांना सुद्धा अक्कल आली असेल आता. या पद्धतीची निरपराध लोकांना मारण्याचं काम हे लोक करतायत. ह्या लोकांना कशाबद्दल आपण इथनं पैसे कमवून जाणार आणि तिकडे दहशतवादी तयार करणार का? मला असं वाटतं सगळेच संबंध आता केंद्र सरकारने ठेवलेत. आमची तर भूमिका पहिल्यापासूनच आहे की महाराष्ट्रात आम्ही पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. पण ही भूमिका माझ्या मते सर्व भारतातल्या सर्व राज्यांनी घेतली पाहिजे, ही आमची विनंती आहे. तर बातमी आहे सर्वांसाठीच प्रेरणादायी, कारण एका मेंढपाळाचा पोरग बिरदेव मेंढ्या चारता चारता IPS अधिकारी झाला. त्याच्या मेंढ्या चारण्यापासून ते IPS होण्यापर्यंतचा प्रवास होता तरी कसा, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधनं. पालावरचं राहणं, मेंढ्या पाळत या गावातनं त्या गावातला प्रवास, ईदभर पोटाची खळगी भरण्याचा संघर्ष, अशा परिस्थितीत सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवून भाकरी थापणारी माऊली आणि आनंदानं भाकरीचा तुकडा मोडणारं बाबा बघून लई समाधान वाटलं. पण त्यांच्या चेहऱ्यावरला समाधानाचं आणि आनंदाचं कारण ठरलंय की त्यांचा लोक बिरदेव. तहसीलीतला मोठा आता नायब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला. त्यांचा लोक आता दिल्लीतला साहेब झालाय. UPSC परीक्षेत मोठं यश मिळवून IPS झालाय. मग आनंद आबाळा एवढा असणारच की हो. बिरदेव साहेबाची राहणी लईच साधी. गड्यानं आज पण धोतर 3 गुंड्याचा शर्ट घातलाय आणि खांद्यावर गोंगडे घेतलंय. वाघ यशाच्या डोंगरावर उभा आहे, पण पाय जमिनीवरच की. गावकऱ्यांनी फेटा बांधून हार घालून त्याचा सत्कार बी केलाय. माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा. आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते. कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप आटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील, हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे. कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाही आहे. वी आर सिमिलरली सिच्युएटेड. सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल. बिरदेव कोल्हापूरमधल्या कागलगावच्या यमगे गावचा. ज्या दिवशी निकाल लागला तवा गडी बेळगावात मेंढरं चरायला घेऊन गेलता. पालावर राहून आणि परिस्थितीची कसलीच तक्रार न करता आता वाघानं नाव कमवलंय. 10वीत 96%, 12वीत 89% आणि UPSC पास होऊन IPS बनणं म्हणजे काय खायचं काम नाही दोस्तांनो. बिरदेवा, तुमची कहाणी लईच प्रेरणादायी. तुमच्याकडे बघून अनेकांनी IAS आणि IPS व्हावं हीच अपेक्षा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कोल्हापूरवरनं रणजित माझगावकर, साम TV. आणि आता आश्वासक आणि प्रेरणादायी बातमीनंतर बातमी आहे राज्यातील शाळांसंदर्भात. राज्यामधल्या शाळांचा 30 एप्रिलपूर्वी जिओ टॅगिंग करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिलेले आहेत. त्यामुळे शाळांमधलं अंतर समजणार आहे. यासोबतच शासन धोरण आखताना या माहितीचा उपयोग होणार आहे. शाळा, विद्यार्थी संख्या, शिक्षक, भौतिक सुविधांची माहिती या पोर्टलवर असणार आहे. मात्र शाळांमधलं अंतर, शाळांपासून राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग, लोकसंख्येची घनता तसंच शाळेजवळच्या इतर सोयी सुविधांची माहिती शासनाकडे नाही आहे. मात्र आता जिओ टॅगिंगमुळे ती उपलब्ध होणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल. आणि आता बातमी मुंबईकरांसाठी मोठी. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल उद्या रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आलंय. या ठिकाणी नवा पूल बांधण्यात येणार आहे. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. तुम्हाला आता सरकार मोफत मोबाईल देणार आहे. होय, सरकारने तशी योजना असल्याचा दावा करण्यात आलेला आहे.
पण खरंच सरकारची मोफत मोबाईलची योजना आहे का, याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलेले आहे पाहूयात. सरकार देणार मोफत स्मार्टफोन. केंद्र सरकारनं आणली मोबाईलची योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? मोबाईल आता तुम्हाला सरकार मोफत देणार असल्याचा दावा केला जातोय. तसा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून मोबाईल सरकार नेमकं कुणाला देणार आहे? मोबाईल मोफत मिळणार असेल तर त्यासाठी काय करावं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याचं सत्य सांगण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. डिजिटल सेवा योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार मोफत मोबाईल फोन देणार आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानं अनेकांना हे खरं वाटू लागलंय. काहींना तर लिंकही मोबाईलवर येतेय. मात्र खरंच ही योजना आहे का? लिंकवरून फॉर्म भरल्यावर सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार आहे का? असे प्रश्न उपस्थित झाल्यामुळं आमच्या टीमनं याची पडताळणी केली. याबाबत सरकारकडून अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळं आमच्या टीमनं सरकारकडून माहिती मिळवली असता काय सत्य समोर आलं पाहूयात. केंद्र सरकार मोफत मोबाईल देणार ही अफवा आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. डिजिटल सेवा योजना राजस्थान सरकारची आहे. राजस्थान सरकारनं महिलांना फोन वाटले होते. केंद्राची अशी कोणतीही योजना नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केले जात आहेत. मोबाईल अनेक जण वापरत असल्यामुळं असे मेसेज पाहून त्यांना खरं वाटतं. कारण मोबाईल हा विषय सध्याच्या घडीला जिव्हाळ्याचा झालाय. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जाते. मात्र आमच्या पडताळणीत सरकार मोबाईल मोफत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.